अजून काय आहे ते? अजून काय आहे ते? हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप यू आर ऑल डुईंग गुड. सो बाल्कनीमध्ये मस्तपैकी असा व्ह्यू दिसत आहे तुम्हाला, बिकॉज कालच पाऊस पडलेला आहे आणि आज तर पाऊस नाही, बट असं वातावरण थोडंसं थंडगार आहे. सो बघा, माझे प्लांट्सला वगैरे पाणी देऊन सगळं घरची क्लिनिंग वगैरे सगळी झालेली आहे. नाश्ता झालेला आहे सकाळी. आता इथे बघू शकताय थोडीशी क्लिनिंग चालू आहे बाल्कनीची. ओय, काय करते तू? क्लीनिंग करते? काय करते? हे बघ, तोडते तू. बोल. क्लीनिंग करते. काय करते? सो हिचं खेळणं असं चालू आहे. आणि बाबूला दाखवते बाबू काय करतोय. कालच ह्याचे कानं टोचून आणलेले आहेत आणि हा असं खेळतोय इथे मस्तपैकी. होय डग्गू, काय करतोय तू? काय करतोय? काय करतोय तू? काय करतोय? काय करतोय? काय करतोय? काय करतोय? काय ली? काय करतोय? काय करतोय तू? चल, झाडू बाहेर ठेव. चल, शिशी आहे शिशी. आता माझं ऑफिसचं काम चालू आहे. थोडासा ब्रेक घेतलेला आहे. म्हणलं की थोडासा व्लॉग बनवते. आता तिथे ना एक बघा कबूतर दिसतो त्याला, आणि त्याला हकलवते कशी जा जा म्हणून. ये बोल, ये 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 का का का. जसं हिला शिकवा तसंही शिकते. आणि काल नाही, स्किन केअर करत होती आणि माझंच बघून बघून ही असं काय काय करते. वेलकम बॅक टू माय चॅनल. स्किन केअर करते, हे करते, डान्स करते, असं बघून बघून ही शिकते. तर मग म्हणून मी असं विचार केला की थोडासा व्लॉग बनवून तुम्हाला दाखवते. सो काल बाबूची इयर पिअर्सिंग आम्ही करायला गेलेलो, कानं टोचायला गेलेलो, आणि थोडासा रडला आणि नंतर शांत झाला मस्तपैकी. मग घरी येऊन खेळत होता नॉर्मली आणि जास्त काही त्रास नाही दिला त्यांनी. सो थँक गॉड, नाहीतर मग आम्हाला खूप टेन्शन आलं असतं आणि मग आजचं माझं ऑफिस पण कॅन्सल करावं लागलं असतं. तसं तर वर्क फ्रॉमच आहे, बट स्टील कामं नसती झाली. सो बरं आहे की त्यांनी त्रास नाही दिला. एकदम जास्त बर्डन नाही आहे की मी असं काहीच काम नाही करू शकत आहे, फक्त त्यांना घेऊन बसावं लागतं, असं काहीच नाही आहे. सो सगळं माझं काम पण स्मूथली चालतं. आणि आता बोलू नाही शकत नंतर फ्युचरचं काय आणि काय नाही, बट सध्या तरी सगळं नॉर्मल ओके आहे. आणि इथे बघायचं काय चालू आहे. पिल्लू इकडे ये, इकडे ये, इकडे ये लवकर. आहे बघ, कोण आहे, कोण आहे, कोण आहे? झाडू ठेवते, झाडू ठेव. हाय कर, हाय हाय हाय. डान्स करून दाखव. हे बघ, डान्स करून दाखव. हे बघ,
ट्रायपॉडसोबत खेळणं चालू आहे. सो हां, कालचा डे फुल चांगला गेला आणि आज मंडे आहे, ऑफिसचं पण काम आहे आणि थोडंसं व्लॉग शूटिंग करते. बेडरूममध्ये बसली आहे ह्या दोघांना घेऊन आणि इथे बघायचं काय चालू आहे. या सो रिसेंटली सो जॉबसाठी मी तुम्हाला म्हणते की जॉब किंवा कुठला पण जॉबसाठी बघत असतील ज्यांना जॉब भेटत नव्हतं तर मग त्यांना एक सांगते की जूनमध्ये आता मास हायरिंग बल्क हायरिंग चालू असते. तो बऱ्यापैकी आहे ना कॉल्स येत आहेत बऱ्याच लोकांना. सो तुम्हाला पण सांगते इन्फॉर्मेशन सांगते मी की जर जॉब शोधत असाल तर नोकरी इंडीडवरती सगळं अप्लाय करून घ्या. कॉल्स येत आहेत सगळ्यांना. सो IT मध्ये असाल किंवा नॉन टेक्निकल काही पण असो बॅकग्राऊंड तुमचा, सो बऱ्यापैकी तुम्हाला कॉल्स वगैरे येतील. सो आत्ताच अप्लाय करून घ्या जर तुम्हाला जॉबच्या शोधात तुम्ही असाल तर. आणि बाकी तर असं म्हणतायत की ले ऑफ्स वगैरे चालू होते मे महिन्यामध्ये, खूप सारे ले ऑफ झाले. बट आता तो आय थिंक एक सीझन संपला आहे त्याचा. आता इतकं काही ले ऑफ वगैरे होत नाही आहेत असं तर मला जेवढं माहिती आहे मी तुम्हाला सांगते. आता हायरिंग वगैरे चालू आहेत. सो तुम्ही अप्लाय वगैरे करा आणि मग तुम्हाला कॉल्स येतील, इंटरव्ह्यूज द्या. आणि इथे बघा चिक्कूचं काय चालू आहे. चिकू इकडे, तुझं नाव सांग. उर्वी. ई तुला काय काय येतं करून दाखव. काय काय आहे तुला? मम्मीला त्रास द्यायला येतं का? ती काय आहे? ते काय आहे? हे बघ आपला माईक खराब झाला ना. हे बघ तू खराब केला ना माईक. काय आहे? ABCD बोल. ए. सो बघा पोरांचं असं असतं जे आपण आली 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4. हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? हे गाईज, तू काय बनणार मोठी होऊन? फॅशन डिझायनर बनणार का इंजिनियर बनणार का काय नाही बनणार? काय बनणार सांग. इकडे ए बघ, इकडे. तातू कुठं गेला बघ. तातू कुठं गेला? तातू सो चला आतमध्ये जाऊन बघूयात बाबू काय करतोय. ए बाबू, हळू करायचं. हळू जोरात नाही. अरे बघ हळू. ए नको. काय बोलायचं तुला? सॉन्ग बोलून दाखव, गाणं बोलून दाखव. सो गाईज, मला तुमच्याशी खूप दिवसांपासून आहे ना एक गोष्ट शेअर करायची होती. ती म्हणजे हेअर केअर. म्हणजे आता बघा माझे केस इतके लांब पण आहेत, दाट पण आहेत आणि व्हॉल्यूम पण तितकाच आहे. म्हणजेच कारण की बघा आता हे असा जर व्हॉल्यूम तुम्हाला पाहिजे असेल तर छोटेसे असे टिप्स आणि ट्रिक्स. सो माझे केस लांब आणि दाट आहे. त्याचं कारण म्हणजे मी स्वतःला क्रेडिट नाही देत अजिबात, कारण की हे सगळं माझ्या मम्मीमुळे आणि लहानपणापासून ती माझ्या केसांची खूप काळजी वगैरे घेत आली आहे आणि सगळं हेअर केअर वगैरे तीच मला करायची लहानपणी पण. सो म्हणून इतके छान आहेत. पण त्याच्यानंतर आता सासरी आल्यावर पण मी तितकंच काळजी असं एकदम तर नाही घेऊ शकत. बघा आता 2 बेबीज वगैरे आहेत. सो इतकं मी जास्त हेअर केअर नाही करू शकत. बट स्टील असे छोटे छोटे टिप्स मी यूज करते जेणेकरून माझे केस लांब पण राहतात, दाट पण राहतात आणि थोडं मी स्प्लिट एंड जर झाले तर कट वगैरे करून घेते. बट असं काही मी जास्त ड्रास्टिक चेंज नाही करत किंवा काही असं स्ट्रेटनर कर्लर वगैरे जास्त यूज पण नाही करत. सो बघा आता फंक्शन असेल, पार्टीज असेल किंवा कुठे काही असेल पार्टी तर मग तुम्ही स्ट्रेटनर कर्लर हे सगळ्याचं यूज करू शकता मेन कारण. पण जर नसेल तर मग घरच्या घरी तुम्ही असं आजकाल बघा तेल वगैरे पण खूप आहे ना, खूप कमी यूज होतो आजकाल. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तेल लावण्याने काहीच नाही होत किंवा असं काही यूज नसतं. तुम्ही जर तेल नाही जरी लावलात तरी त्याने काही फरक नाही पडत तितका. बट सो बघा फर्स्ट ऑफ ऑल अशा काही गोष्टी आहेत ज्या मी अजूनही पाळते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
फक्त केसांना काय लावता यावर नाही, जर आता हे काय खाता त्यावर केसांचं आरोग्य खूप जास्त अवलंबून असतं. सो आता मी व्हॉइस ओव्हर देते कारण की ना माझा जो माईक आहे त्याचा ऑफ केलेला तिने बटन आणि मी ते बघितलंच नाही. आणि अशी जी कंगवे असतात ना ते मला असं वाटतं की तुम्हाला व्हॉइस ओव्हर देऊन सांगते. बऱ्यापैकी ना आधी मी याच्याने हवा असेल तर हेल्दी खाणं, पुरेसं पाणी पिणं आणि शरीराची काळजी घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तितकंच गरजेचं आहे. तसंच केसांना नियमित तेल लावणंही तितकंच महत्त्वाचं असतं. बघा आधीच्या काळात आहे ना आपल्या घरातील मोठी माणसं जे होते ते आठवड्यातून एकदा तरी छान असं चंपी करून घ्यायचे, एकदम असं चंपी करून. आणि माझी मम्मी पण तेच करायची सेम. म्हणून तुमचे केसां त्यामुळे केसांना पोषण मिळायचं आणि केस मजबूत पण राहायचे. आता ती सवय फारशी असं बघायला भेटत नाही कारण की आता बघा खूप काही मॉडर्न जमाना आलेला आहे. बट शक्य असेल तेव्हा थोडा वेळ तरी काढून केसांना थोडंसं हेअर केअर करायला. आता हेअर केअर म्हणजे असं नाही की एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट्स विकत आणले आणि ते लावलं. हेअर केअर म्हणजे घरच्या घरी तुम्ही जे पण करू शकता, तेल लावू शकता, केस छान धुवू शकता, मालिश करू शकता, तेवढं इम्पॉर्टंट आहे. काय छान छान तुम्ही खाऊ शकता असं कढीपत्त्याचं तेल. सतत बघा असं एक महागडे किंवा असं एक्सपेन्सिव्ह प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा गोष्ट फक्त इतकीच आहे की जर तुम्ही केसांची छान काळजी घेतली, असं छान तुम्ही धुवून मस्तपैकी तेल वगैरे लावलं, चंपी केली, चांगलं जे आधीच्या काळाचे लोक पाहायचे तेच पाळून जर तुम्ही केलं, हेल्दी खायला, छान राहायला, स्ट्रेस नाही घेतलं आणि जे टेन्शन डिप्रेशन असतं ते सगळं दूर ठेवलं तर तुमचे पण केस माझ्यासारखे असे हेल्दी, दाट आणि लांब होऊ शकतात. आणि होणार का नाही यार, म्हणजे ह्याच्यासाठी इतकं काही जास्त मोठं रॉकेट सायन्स नाही लागत. तुम्ही नॉर्मल. आणि बघा झोपताना एक नियम ठेवते की केसांना खुले सोडून मी झोपत. टाईम झालेला आहे. सो चला मग मी सांगते तुम्हाला की मी सांगते तुम्हाला की मी काय शिवला म्हणजे आपल्या बाबूला खायला देते. सो गाईज आज मी त्याला हे नाचणी सत्व देते आणि मी त्याला बनाना असं मॅश वगैरे करून आणि त्याला थोडंसं स्टीम करून, जर दुसरे काही फ्रूट्स असतील तर त्याला स्टीम वगैरे करू शकता. तर हे कुठलं पेड प्रमोशन नाही आहे, हे मी चिक्कूला पण द्यायची, तेच मी बाबूला पण देते. हे नाचणी सत्व भेटतं कुठे पण किराणाच्या स्टोअरमध्ये तुम्हाला भेटून जाईल. सो असं तुम्ही घेऊन त्याला देऊ शकता. सेरलेक तर मी हा एक ऑप्शन ठेवला नाही आहे, बट स्टील तुम्हाला द्यायचं तुम्ही देऊ शकता. बट त्याच्यात बेटर तर तुम्ही घरीच बनवलं जर राईस आणि ही बघा मूग डाळ वगैरे आणलेली आहे. सो मूग डाळ आणि राईस तर तुम्ही असं मिश्रण करून त्याला मिक्सरमध्ये किंवा असं दळायला पण देऊ शकतात, कोण दळायला पण देतात. सो तसं तुम्ही पावडर छोटीशी करून मग त्याचा रोज 1-1 चम्मच पेस्ट तुम्ही त्याला गरम पाण्यामध्ये 1-1 चम्मच घालून त्याची पेस्ट करून तुम्ही त्याची पेस्ट तुम्ही बाबूला देऊ शकता तुमच्या. सो तुमचा बेबी जर 6 मंथ्स कंप्लीट झालेला आहे. सो हे सगळं तुम्ही ट्राय करू शकता. आता इथे बनाना वगैरे आहेत, हे अजून पिकलेले नाही आहेत. सो मी जेव्हा छान असं पिकतील ना येलो तर तेव्हा मी त्याला असं मॅश करून मग त्याला ट्राय करेल. सो मी असं काय करते की वेगवेगळं त्याला ट्राय करते. आता आज जर नाचणी सत्व दिलं तर उद्या मी त्याला काहीतरी असं वेगळं ट्राय करते. मग नंतर फ्रूट्स पण तुम्ही देत असाल तर आज बनाना दिलं तर उद्या मी कुठलं तरी असं लिची किंवा असं कुठले पण सीजनल फ्रूट्स जे असतात ना त्याचा तुम्हाला ज्यूस किंवा ते असं मॅश करून तुम्ही त्याला देऊ शकता. ठीक आहे. सो कॅरेट्स पण कोण आता अजून तो 7-8 महिन्याचा झाला. सो कॅरेट्स पण स्टीम करून त्याला मॅश करून चालतं. ठीक आहे, ज्यूस वगैरे बनवून. तर मग चला नाचणी सत्व मी आज त्याला देणार आहे. आणि मग ते मी गरम करायला ते ठेवलं आणि सतत हलवत राहिलं. सो असं मी का केलं की गरम पाण्यामध्ये चिक्कूचा काहीतरी
सर्दी ओरडणं चालू आहे. सो गरम पाण्यामध्ये जर तुम्ही ते घातलं तर त्याच्यात अशी गाठी बनू शकतात म्हणून, आणि मग तुम्ही असं परापेटी त्याला देऊ शकता. घट्ट नाही ठेवलंय, थोडंसं पातळच ठेवलंय जेणेकरून त्याला डायजेस्ट करायला थोडंसं इझी होईल. आणि तो छोटाच आहे म्हणून आता जसं जसं मोठं होईल तसं मी चमचे 2 द्यायचे त्याला. ठीक आहे, थंड होऊन देते आणि मग बाबूला देते. तुम्हाला सिक्रेट गोष्ट सांगते. आता ही जी बॉटल आहे ही जिमसाठी आणलेली आहे आणि आपले सर म्हणजे की माझे हजबंड आता जिम लावणार आहे, जे की ते फक्त 2 दिवस जातात आणि मग नंतर विसरून जातात. जिम मेंबरशिप घ्यायची, 1 मंथची घ्यायची, 2 दिवस जायचं आणि अशा बॉटल्स आणायचे भरून भरून, मोठे मोठे बॉटल्स डीमार्टवरून आणायचे आणि ते असंच कुठेतरी कोपऱ्यात ठेवून द्यायचं. सो जोक सपाट, जर ते जिम कंटिन्यू करतील तर मला पण खूप छान वाटेल, बिकॉज त्यांची इच्छा आहे असं. आणि मला असं वाटतं की हेल्थ आहे तरच सगळं आहे. तुम्ही जर हेल्दी आहात आज तरच तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी काही करू शकता. सो हेल्थ इज इम्पॉर्टंट म्हणून त्यांना मागे लागून लागून म्हणते की तुम्ही योगा करा, तुम्ही जिम करा, तुम्ही एक्सरसाइज करा, तुम्ही चांगलं खाण्याकडे तर मी त्यांना असं एकदम जबरदस्ती त्यांना देते की तुम्हाला खायलाच लागेल म्हणून, नाहीतर मग त्याशिवाय. आणि हे असे ग्लोव्स वगैरे आणलेले आहेत. सो गाईज आपलं हे नाचणी सत्व थोडंसं थंड करायला ठेवते आणि मग बाबूला आपण चम्मचनी देऊयात. जिमसाठी लागणारे डब्बे ज्याच्यात आपण काजू, बदाम, किशमिश, आलमंड, जिमसाठी लागणारे डब्बे ज्याच्यात आपण काजू, बदाम आणि अक्रोड, पिस्ता असं काही ठेवू शकतो. जिमसाठी लागणारे शूज पण आपण बघायला चाललो आहोत. शूज बघूयात, इथे धूळ मस्तपैकी ठेवलेले आहेत. ओके, जिमसाठी लागणारे शूज. काय केलं तू? हे काय केलंय? कोण ठेवणार आहे हे डब्बे आता उचलून? कोण ठेवणार आहे डब्बे उचलून? हे काय केलंय तू? हे काय केलंय? काय केलंय हे? कोण ठेवणार आहे हे उचलून आता? काय करते तू आता हे? हा, काय ऍक्टिंग करून दाखवते हे? हा, खाली डब्बे कसे पाडलेत खाली? कोण ठेवणार आहे ते उचलून? कोण ठेवणार आहे? सॉरी बोल, सॉरी बोल, सॉरी बोल. नो पिच्ची, सॉरी बोल. सॉरी असं करायचं, सॉरी बोलायचं, सॉरी बोल. दे बा बोला ते.